टीमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यामध्ये पोहोचला नाही. जर तो आला नाही पहिला चेंडू पडण्याआधी तर 3 धाबांची पेनल्टी असेल. याआधीच आम्ही तो उल्लेख केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. टॉस जिंकलाय खोपरीपाडा टीमचे कॅप्टन चैतन्य यांनी आणि टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं ते संकेत 11 चंद्रपाडा टीमला. संकेत 11 चंद्रपाडा टीमचा बॅटर स्ट्राईक इनकडे सज्ज झालाय सॅम आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे रोहित निकम. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिल्या षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय अजित गोवारी. एक अतिशय चांगला जुना जाणता खेळाडू. शॉर्ट बॉल चेंडूला कळून काढलं जातं ऑन साईडला. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू सटकलाय निसटलाय. हा आलाय चौकार. 4 धाबा. प्रगती केलं. त्या व्यतिरिक्त समाजकार्यामध्ये सुद्धा आपला हातखंडा बघायला मिळाला ज्यावेळेस सरपंच हा पदभार त्याने सांभाळला. तेच अजित गोवारी गोलंदाजी मार्गावर. हा चेंडू खेळून काढला जातो ऑन साईडला. प्रॉपर टायमिंग झालं नाही. कुठल्याही क्षेत्रामधून चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतो. शॉर्ट मिड विकेटमध्ये फिल्डर तैनात होता. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 5 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता पुन्हा एकदा स्ट्राईक इनकडे आलाय रोहित निकम. पहिल्यांदाच सामोरे जाईल. चांगला बॅटिंग टान्स त्या खेळाडूचा नेहमीच पाहिलाय. पहिलाच बॉलवर हल्ला केलाय. चेंडू जातोय स्कोर लेग पट्ट्या बाहेर. न इक्का दुक्का सीधा छक्का. आणि 6 धाव प्राप्त करतोय रोहित निकम हा खेळाडू. जुचंद्र प्रीमियर लीग ही स्पर्धा उद्यापासून प्रारंभ होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर शिवतेज स्पोर्ट्स संघाद्वारे रोहित निकम हा खेळाडू खेळताना दिसेल. एक युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्याची वर्णी त्या टीममध्ये लागली आहे. हा चेंडू स्कोरलेग क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू जातोय स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. मिळत आहे धाबा 4. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक. धावसंख्या पुढे सरकली. धाबा लागल्या जातात 15-15. बिनबाद नाबाद चांगली सुरुवात संकेत 11 चंद्रपाडा टीमची आपल्याला पाहायला मिळतं. आता चेंडूला उडवलाय. गोइंग 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 अँड गॉन ओव्हर द श्री दत्तगुरु स्टँड. 6. क्रिकेटने बॅटरला जास्त साथ दिली असं म्हणावं लागेल. ऑफ ड्राईव्ह फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाले. 6 धाबांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 21 वर. स्कोर इज 21. आता एक स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळेल काय. चेंडू जातोय फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. दन करत 4 धाव मिळतील काय बघूया. इथे मिळत आहे 4 धावा. चौकार. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. बिनबाद नाबाद 25 धावा. 25 फॉर द नो लॉस. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. जमा केलेत आणि अशा स्थितीमध्ये आणखीन एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्गावर येतोय. उंच पुरा असलेला खेळाडू आहे अमय.
अमन आणि अमन याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अमन गोलंदाज मार्गावर आलाय. कोपरीपाडा टीमचा हा खेळाडू आहे. वरिष्ठ खेळाडू म्हणून आपण अजित गोवारी याला पाहिलं. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा त्याने खर्च केल्यात. अनुभव आहे, परंतु आजचा दिवस जर बघितला तर चांगल्या चांगल्या गोलंदाजांना चोप बसलाय या विकेटवर. अमन याचा पहिलाच बॉल, पहिली विकेट मिळेल काय? चेंडू हवेत आहे, उलट्या दिशेने झेल टिपलाय आणि महत्वपूर्ण फलंदाज सॅम हा बाद होतोय. पहिला धक्का, एक धावसंख्या 25. धाव फळकावर धावा 25. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली अमन या गोलंदाजाने. आणि आता टेनिस विश्वातील आणखीन एक नामचीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. JPL मध्ये शिवतेज स्पोर्ट्स संघाद्वारे त्यांना सुद्धा तुम्ही खेळताना बघणार आहात. भावेश पॉप्स या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू आणि एक आदर्श खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक टुर्नामेंट्समध्ये त्याचा मी आदर्शपणा बघितलाय. रिस्पेक्ट देण्याचं काम तो नेहमीच करत असतो, मग ते पंच असो, प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू असो. तोच भावेश स्ट्रायकिंगकडे. ओ, इनसाइड आउट करून खेळायचं होतं या चेंडूला. बॅकफुटला गेला, नंतर फ्रंटफुटला येऊन शॉट सिलेक्शन करताना तो चुकलाय आणि ह्या चेंडूला मिस केलाय. 2 बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फळकर आहे ती 1 गडी बाद 25 धाबा. स्ट्रायकिंगकडे भावेश पाटील. त्यांचे बंधू विशाल पाटील हे सुद्धा एक जबरदस्त खेळ करत असतात, चांगले बॅटिंग करत असतात आणि प्रतिस्पर्धी संघाला सतावत असतात. आता हा ऑन ड्राईव्ह आहे. मनगड्याच्या साहाय्याने चेंडूला वळवलं. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. रोहित निकम वेगाने पुढे धावतोय आणि 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 27 धावा. दोन्ही खेळाडू JPL मध्ये शिवतेज स्पोर्ट्स संघाद्वारे खेळताना दिसतील. आदरणीय नचिकेतचे घरत हे संघ मालक आहेत त्या संघाचे आणि दोघांना हा मॅच, ही टुर्नामेंट्स फार महत्त्वाची ठरेल, कारण हा अनुभव तिथे ते शेअर करू शकतात. गोलंदाज तयार. अमन ऑफ स्टंपच्या जवळून आत वळणारा बॉल. बघा काय डिसिप्लिन आहे. पंचांना कळलं नव्हतं, मात्र कर्तृत्वावर म्हणजेच एक आदर्शपणा दाखवत हा खेळाडू बॅटिंग क्रीज सोडतोय आणि या खेळाडू करता टाळ्या तर झाल्याच पाहिजे. डिसिप्लिन पाहायला मिळालं भावेश पाटील या खेळाडूचं. दुसरा धक्का, 2 गडी बाद धावसंख्या 27. सफलता प्राप्त केल्यात. फक्त 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 27. 4 षटकांचा हा मॅच आहे. पुढचा बॉल. हा चेंडू हवेत आहे. उंचच उंच टोळा. चेंडू सीमारेषे बाहेर गेला. मिळतात 6 धावा. षटकार. जर आपण बघितलं तर सागर होता आणि सागर याने लगेचच धावा जमवाजमव केलेत. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 33 धावा, 33 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 33 धावा. भावेश 2 धावांचं योगदान देऊन बाद झाला, परंतु त्याने डिसिप्लिन काय असतं, आदर्शपणा काय असतं ते शिकवलंय इतर क्रिकेटपटूंना. दुसऱ्या बाजूला रोहित निकम
6-4 म्हणजेच 20 धावा त्याच्या 4 चेंडूंमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 षटकांमध्ये 33 धावा बनल्यात. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकात पाहूया किती धाव संख्येपर्यंत मजल मारली जाते बॅटिंग करताना. संकेत 11 चंद्रपाडा टीमद्वारे विपुल पाटील हे संघनायकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. शॉर्ट बॉल पूल केलाय. शतरक्षकाच्या हाताला टाटा बाय बाय करत चेंडू गेलाय सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. सहा धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 39 वर. आज क्रिकेट जर आपण बघितलं तर खूप चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. ISPL IPLच्या धर्तीवर आपण ISPL ही मोठी स्पर्धा पाहिली ज्याच्यामध्ये टेनिस क्रिकेटपटू चमकले. तसेच आता हे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला चमकवताना दिसत आहेत. इथे छानदार फटका पाहायला मिळाला आहे लॉंग लेगच्या दिशेने. बॅटर रोहित निकम याचा मिळतं 4 धावा चौकार. 6-4 हीच धावसंख्या इथे दिसते बॅटर रोहित निकमची. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली आणि धावा लागल्या जात आहेत 43. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 43 धावा लागल्या जात आहेत. स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये. आणि चालू असलेला मॅच तुम्ही बघतायत संकेत 11 चंद्रपाडा विरुद्ध खोपरीपाडा या टीम दरम्यान. गोलंदाजी मार्गावर आलेला गोलंदाज अभिषेक त्याला 2 बॉलवर चोप बसलाय. बॅटर तयार नव्हता. पंच त्या ठिकाणी अर्थातच त्यांनी सुद्धा या ठिकाणी डेट बॉल घोषित केलाय कारण रनअप नकळत घेतला होता गोलंदाज अभिषेक यांनी. थोडासा दबाव असेल परंतु त्याला दबावामधून बाहेर पडावं लागेल. रोहित निकम सरळ बॅटचा वापर करतोय. स्ट्रेट फटका खेळायला त्याला खेळताना आपण बघितलं आणि आज चेंडूवर फक्त एकच धाव पूर्ण करतोय. लवचिकता जास्त आहे या खेळाडूची आणि म्हणूनच एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकताना धावफळकावर धावा लागल्या जातात 44. 2 षटकं 3 बॉलच्या समाप्तीनंतर 44 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफळकावर लागल्यात. चांगली युक्ती पाहायला मिळाली रोहित निकम या खेळाडूची. आता सागर नावाचा खेळाडू संत गतीचा चेंडू टाकलाय बीट करण्याकरता बॅटर सागरला. कारण कधी कधी अशा चेंडूवर भले भले बॅटर्स हे फसत असतात आणि नेमकं तेच झालं सागर याच्या बाबतीत. तो सुद्धा फसलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकात. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक लावलेत. ऑफ साईडला लॉंग ऑफ एक मात्र खेळाडू डीपमध्ये पाहायला मिळतोय. आत वळणारा बॉल होता परंतु इम्पॅक्ट पाहिला गेलाय. 1 धाव मिळाली बॅटच्या मदतीनं. 1 धाव पूर्ण होतोय. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या 45. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा लागल्या जातात 45. गडी बाद झाले 2 जे फलंदाज बाद झाले त्यांनी सुद्धा चांगले योगदान दिलं परंतु एका बाजूला रोहित निकम व्यक्तिगत अशा 31 धावसंख्येवर खेळतोय. चांगले बॅटिंग. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. धाव काय मिळणार नाही. बघा तुम्ही बॅटर चांगले असले तर धावा चांगल्या मिळतील. चर्चा त्याची सुद्धा करणार आहोत. 4 षटकांचा मॅच आहे. 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा 45. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. वाजवलं जातं.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे बुधाचे. वरिष्ठ खेळाडू आहे बुधाची आणि चांगले चेंडू त्यांनी मागच्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा टाकले होते. सागर स्ट्राईक इनकडे आहे. ॲनिमेशन प्रॉपर नव्हतं, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नव्हतं. एक धाव मिळाली फॉरवर्ड स्कोअर लेगमधून फेकी जाईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानतोय सागर हा खेळाडू. धावसंख्या धावफळकर पोहोचली जाते ते म्हणजे 46. आदरणीय सन्माननीय पुंडलिक पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुंडलिक पाटील साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. लीग मॅचेसमध्ये संघ मालकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण अनेक वेळा बघितलंय आणि त्यांचं चौकाराच्या मदतीनं त्यांचा चौकाराने स्वागत केलंय. 4 धाव मिळतात बॅटरला. 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 50, काम 50 बन गया. चौकार. तर 35 धावसंख्येवर खेळतोय रोहित निकम. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस बॉलला लॉंग लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला गुंगारा दे, चेंडू सटकतोय सीमारेषे पार. मिळतंय धाबा 4. शानदार चौकार. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि व्यक्तिगत 39 धावसंख्येवर खेळतोय बॅटर रोहित निकम. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या आपण बघितली होती एका बॅटरशी. 34 ही सर्वोच्च धावसंख्या होती बॅटर दर्पण मात्रेची आणि त्याच्यानंतर अतिशय चांगली धावसंख्या उभारताना हा बॅटर दिसतोय. व्यक्तिगत अशी धावसंख्या पाहायला मिळाली ती 39ची, ती म्हणजेच रोहित निकम. सर्वात जास्त धाबा एका मॅचमध्ये बनवण्याचा विक्रम त्यांनी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात बनवलाय. कदाचित आणखीन पुढील मॅच आहेत त्या मॅचमध्ये हा विक्रम मोडू शकतोय. अर्धशतक पूर्ण करण्याकरता त्याला आवश्यक आहेत अजून 11 धाबा. पाहूया त्या अर्धशतक पूर्ण होते की काय. हा लोअर फुल टॉस बॉल, चेंडू हवेत होता. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली रोहित निकम या खेळाडूने आणि एकाच धाब्यावर तो समाधान मानतोय. त्याला साथ मिळत नाही सागर या खेळाडूची. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 55. गडी बाद झाले 2. 40 या व्यक्तिगत धावसंख्येवर रोहित निकम खेळतोय आणि तो नॉन स्ट्राईक इनकडे. खूप थकला असेल. एक युटिलिटी क्रिकेटर, उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून सुद्धा त्याला तुम्ही वापरू शकताय आणि इथे चांगलं काम संघा करता. बुधाची याच्या ह्या चेंडूला टोळावले हवेत. नो बॉलचा इशारा. 1 धाव तर बॅटरला मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. 2+1 या 3 धाबा असतील. या 3 धाबांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या म्हणजेच 58. हे संपायर नो बॉल. नो बॉल म्हणजेच या गोलंदाजाचा बँड बाजा वाजलाय. त्याच्या गोलंदाजीमध्ये जे विचरण असायला हवं शेकनो स्वरूपात त्याला बाद केला. म्हणजेच हा गोलंदाज पुन्हा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. 2+1 या 3 धाव मिळतील. 2 धाव पळून पूर्ण केल्या होत्या आणि नोची 1 धाव आपण ॲड करणार आहोत. त्या 3 धावा असतील. त्या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 58. आता एक गोलंदाज शोधावा लागेल चेतन आणि त्यांच्या टीमला जो चांगली गोलंदाजी करेल. फ्री हिट असेल या चेंडूवर ते पंच दर्शवत आहेत. पहिला असं गोलंदाज जो चेकनो स्वरूपात आढळला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर मुथय्या मुरलीधरन 5 जानेवारी 1996, 23 जानेवारी 1999 2 वेळा त्याला चेकनो स्वरूपात बॅन आलं होतं. त्याच्यानंतर अर्थातच आणखीन एक खेळाडू त्याची मी चर्चा करेनच. गोलंदाज तयार. बदली गोलंदाज आलाय. डाऊन द लेग डाबेची सोडून जाणारा बॉल आणि गोलंदाजी मार्गावर जितेंद्र स्वेर मारा करतोय. अतिरिक्त धावेची धावसंख्या 59. 59. स्कोर इज 59. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. ससूनगर क्रिकेट क्लब
आयोजित स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024चं हे शानदार आयोजन. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला पाठवून दिलंय काव कॉर्नर पट्ट्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. धावसंख्या 65 शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो इन द फर्स्ट इनिंग. पुन्हा एकदा टू इन रो. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 71 धावा. 71 धावा धाव फळकावर लागल्यात आणि 72 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल. 72 रन्स रिक्वायर्ड टू विन. 72 धावांचं लक्ष. ओ टू डी चे क्लब आणि साने गुरुजी स्पोर्ट्स शिवचंद्र असा पुढील होणारा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉससाठी या. ससूनवगर स्पोर्ट्स ससूनवगर संघाचा कॅप्टन आणि साने गुरुजी स्पोर्ट्स शिवचंद्र टीमचा कॅप्टन टॉससाठी या. दोन्ही टीममध्ये हा मॅच असेल. जयेश पाटील सध्या कोचिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच स्तुती करत असते जयेश पाटील या कोचची. ससूनवगर स्पोर्ट्सचे जे खेळाडू आहेत ते आणि म्हणूनच संघ कॅप्टन येण्याआधी जयेश पाटील आलेत या ठिकाणी. कॉंग्रॅच्युलेशन जयेशजी. मला वाटते दोन्ही टीम्सला तुम्ही गायडन्स करताय. बोबतपाडा स्पोर्ट्सला सुद्धा त्यांचं गायडन्स पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर ससूनवगर क्रिकेट क्लबला सुद्धा त्यांचं गायडन्स या ठिकाणी लाभतं आहे. टॉससाठी 2 कॅप्टन या. साने गुरुजी स्पोर्ट्स शिवचंद्र विरुद्ध लढत तुम्ही बघणार आहात ससूनवगर स्पोर्ट्स ससूनवगर असा हा मॅच असेल. दर्पण मात्र येत आहेत आणि सोबतच ससूनवगर संघाचे कॅप्टन सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत. महत्त्वपूर्ण टॉस असेल. मी योगेश मांडवी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असा टॉस केला जातोय. 4 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आहे त्यामुळेच प्रत्येक जे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना आपण हा मान सन्मान देणार आहोत. सध्या योगेश मांडवी चांगला सपोर्ट्स करत असतात प्रत्येक टीमला. हा मॅच किती षटकांचा असेल ते अधिकृत माहिती आपण ऑर्गनायझर कमिटीकडून जाणून घेऊया. हा मॅच 4 षटकांचा होतो आहे आणि योगेश मांडवी सरांच्या शुभ हस्ते टॉस होते. पुन्हा एकदा बघून घ्या कॅप्टन टॉस लक्षात आहे. ओके. कॉलिंग कोण करते आता ह्या वेळेला? 4 षटकांचा मॅच असेल. भालचंद्र स्मृती असा कॉल होता. योगेश मांडवे सरांना विनंती करेन की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या आणि या व्यासपीठावर विराजमान व्हा. दर्पण वन्स अगेन टॉस या ठिकाणी तुम्ही आता जिंकलात. टॉस जिंकलात. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. मागचा मॅच खूप चांगला होता. मला वाटतं यंदाच्या हंगामामधील पहिला असा मॅच असेल ज्या मॅचमध्ये तुम्ही इतक्या चांगल्या धावा बनवल्या. नाही याच्यापूर्वी पण झालेला पत्तू पॅकरच्या मॅचला झालेला. किती झालेला त्यावेळेला स्कोर? त्या 49 झालेल्या. 49 की 94? तुमच्या व्यक्तिगत नाही टीमची धावसंख्या. हा इथे झाले पहिल्यांदाचा रेकॉर्ड्स बनवला आहे. आता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीने आता तुमचे गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत काही बदलाव असेल की सेम टीम असेल जी पहिल्या मॅचमध्ये खेळली? नाही सेम टीम असेल. तुम्ही जर टॉस जिंकला असेल तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. समोरच्या टीमचा धडाका तर तुम्ही बघितलाच. चांगले बॅटिंग त्यांचे बॅटरने केलं आहे. त्या गोलंदाजांकरता काय प्लॅनिंग असेल? काय डावपेच आखलेत बॅटिंग करताना? 50 ते 60 धावा प्रयत्न करू. गोलंदाजी त्या संघाविरुद्ध चांगली होईल तुमच्या असं वाटतं तुम्हाला? हो नक्की. तुमच्या टीममध्ये काय बदलाव आहे की सेम टीम तुम्ही ठेवलाय? सेम टीम. म्हणजे पहिला मॅच खेळल्याचा अनुभव त्याचा फायदा होईल? हो नक्की. दर्पण तुम्हाला पण वाटते की पहिला मॅच तुम्ही खेळला त्याचा अनुभव तुम्हाला ह्या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये होईल असं? हो नक्कीच होईल.
चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल यावेळेला. हो नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा कॅप्टन, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस या ठिकाणी झाला आहे आणि टॉस जिंकलाय ससूनवगर क्रिकेट क्लबच्या कॅप्टनने. टॉस जिंकून टॉस जिंकलाय सानेगुरुजी स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टनने. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिले ससूनवगर स्पोर्ट्स टीमला. होणारा हा मॅच 4 षटकांचा होतोय. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीप गावण सरांचा आवाज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलात. ऑन साईडला जबरदस्त मनगडाचा वापर, पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावां करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार. खूप चांगला बॉडम हँडचा उपयोग केला, अगदी त्या रेंजमध्ये होता. आणि प्रत्येक बॅटर हीच प्रतीक्षा करत असतो की मला ओव्हरपिच चेंडू कधी मिळेल, लो फुलटॉस बॉल कधी मिळेल, फुलटॉस बॉल कधी मिळेल, शॉर्ट ऑफ लेन चेंडू कधी मिळेल. अशा पद्धतीने मात्र तो ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. काय फटका, नजाकत भरा शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर, षटकार. थैंक यू. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये राकेशने जी सुरुवात केले अगदी नेत्रदीपक पाहायला मिळते. 2 बॉलवर 2 षटकार. भावेशला कैलास साटले या वेळेला मात्र समजवत असताना, काहीतरी आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना पाहायला मिळतोय. कारण कैलासने आपल्या करिअरमध्ये भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. अशा प्रकारचे खेळाडू आपण पाहत आहेत. म्हणतात ना, एखाद्याचा एक्सपिरियन्स जर जेव्हा तुम्ही दुसऱ्याला सांगता, एक्सपिरियन्स का जरूर देता, त्यावेळेला तुमचा ऑटोमॅटिकली वाढतो. यावेळेला 3 इन रो गुडघ्यावर बॅलन्स करत एक लॉंग सिक्सर पाहायला मिळतोय. जवळजवळ 103 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. लगातार बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 इन रो. वॉर्ड बॅटिंग, क्लास, क्वालिटी दर्जाची फलंदाजी. मार्केटला गाणं हेच वाजणार हाय. वेळेला स्वतःवर आत्मविश्वास ठेवत असताना पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे, नो डाऊट अबाउट इट. क्रिकेटमध्ये मात्र अशा गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागतात. कधी कधी 6 बॉलवर 6 षटकारसुद्धा गोलंदाजाला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेला मात्र गोलंदाज खच्चीकरण न करताना त्यांचं मनोबल तुम्ही वाढवलं पाहिजे. आणि तेच मनोबल वाढवलं होतं. कैलास साटले याला 3 षटकार, जेव्हा 2 षटकार आले तदनंतर स्वतःवर मात्र विश्वास त्यांनी दाखवला. म्हणजेच आत्मविश्वास हा एखाद्या गुगलवर जाऊन तुम्हाला सापडणार नाही, तर स्वतःला तो आत्मसात आणि निर्माण करावा लागेल. आत्मविश्वासासाठी तयारी असावी लागते, ती मात्र तुमची खऱ्या अर्थानं सरावाची. आणि सराव असेल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आत्मविश्वास मिळेल. तो क्षेत्र कोणतंही असो. आणि म्हणतात ना, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे.
आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात घ्यावेच लागतात. यावेळेला ऑन साईडला आल्या आल्या जबरदस्त खरपूस समाचार घेत असताना चौथा षटकार. या षटकामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. मधून एक षटकार आणि एक चौकार 500च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पाहायला मिळतो. कारण आशिषला माहिती आहे माझा रोल काय आहे, तिसऱ्या क्रमांकावर का मला पाठवलंय. या आत्मविश्वासाने मात्र तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात उतरावं लागतं. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच म्हटलं जातं की हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. जर तुम्हाला 72 धावा चेस करायच्या आहेत तर इथे कारणं आणि सबब देऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागणार आहे आणि ते प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्या ईर्षेने मात्र मैदानात उतरतो. आपल्या संघाच्या नावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतात. कारण हे एकगाविक फॉर्मॅट आपण पाहिलेलं आहे. कारण एकगाविक फॉर्मॅटमध्ये ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी आम्हाला खेळायचं आहे, लढायचं आहे. आणि इथे मात्र आशिष आल्याला सांगतो की मोडेन पण वाकणार नाही, रडायचं नाही तर लढायचं आहे हे दर्शवत असताना 28 धावा फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळाला. एका साईडला संकेत 11 चंद्रपाडा तर एका साईडला खोपरीपाडा स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतो. आता सेकंड इनिंगमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29. 72 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 43 धावांची गरज आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फिक्की येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 12th मॅन कंपल्सरी असणं गरजेची गोष्ट आहे. नवीन आपल्या गोलंदाजी मार्कवर चेंडू क्रमांक 3 घेऊन येईल. आलेले तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. गुड डिलिव्हरी. क्रॉस बॅटचा जास्तीत जास्त उपयोग यावेळेला पाहायला मिळतो मिस्टर दीपेशच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलमध्ये आतापर्यंत नवीनने थांबवलंय, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्यानंतर माझ्या पार्टनरला कुठेतरी मात्र थोडंसं रिलॅक्स मिळावं त्यासाठी सातत्याने आपण पाहतात की तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाची भूमिका असते. आपला रोल काय आहे 11 खेळाडूंच्या यादीमध्ये. मी गोलंदाज असेल तर गोलंदाजी चांगली तुम्हाला करावीच लागते. म्हणतात ना आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. क्रिकेटमध्ये सुद्धा तेच आहे. तुम्हाला मात्र 3 बॉलवर 3 षटकार मिळतील, 6 बॉलवर 6 षटकार मिळतील, परंतु कधीही खचून जाऊ नये. चांगलं क्रिकेट खेळा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. दीपेश थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 4 तब्बल षटकार आणि 1 चौकार. षटकार चौकारांची आज आतषबाजी झाले या पूर्ण दिवसामध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. ससू नवघर क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग घेतले आणि प्रतिस्पर्धी संघ मात्र आपण पाहता साने गुरुजी जूचंद्र या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले. साने गुरुजी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी ससू नवघर क्रिकेट क्लबला इन्व्हाइट केले गेले. यावेळेला हा चेंडू सरळ अमित यांच्या हातामध्ये निघून जातोय.
गुड विकेट किपिंग आतापर्यंत अमित यांना सुद्धा आपण पाहिलं अनुभवाचे त्यांच्याकडे बॉल आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. नवीन खूप चांगली गोलंदाजी केली. नवीनने फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेत. ग्रेट बॉलिंग. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत आराम के साथ 2 धावा खेळपट्टीवर निघून येतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 32 रन्स. विजयासाठी 40 धावेची आवश्यकता आहे. इथून बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 13 आणि 13 बॉलमध्ये 40 धावा. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्त्वाची भूमिका असेल क्रिकेटच्या खेळामध्ये. नवीन आपल्या गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताने ओव्हर द विकेटने येतोय. राऊंड द विकेटने. या वेळेला उजव्या हाताचा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केलं. ग्रेट बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय नवीन. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली. एक सेन्सिबल बॉलिंग कशी करावी याचं प्रात्यक्षिक बारा बॉल आणि 40 धावेची आवश्यकता आहे. 20च्या सरासरीने खेळावं लागेल प्रति षटकामागे. टेनिस बॉल क्रिकेट आज खऱ्या अर्थानं फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतली. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की माझ्या करिअरमध्ये मी चांगली कामगिरी करावी. कारण म्हणतात ना, तुम्ही किती वर्ष जगलात त्याला महत्त्व नाही, तुम्ही कसे जगलात, कशा कंडिशनमध्ये जगलात आणि पुढे आलात त्याला फार महत्त्वाची दाद द्यावी लागते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर असे कित्येक खेळाडू आपण पाहिले आर्थिक परिस्थितीवरून मात करून मात्र आज टेनिस बॉल क्रिकेटला जे सुगीचे दिवस आले आणि त्यांच्या कष्टांमुळेच आज मात्र त्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत. कष्ट करत असताना ज्या पद्धतीने मात्र आपण पाहत आहेत की टेनिस बॉल क्रिकेटचा आपण ऋणी का आहोत. आज प्रत्येकाला व्यवसाय मिळाला याच क्रिकेटच्या खेळामुळे. विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऑनफिल्ड आहेत. आणि परशुराम पाटील सर भरपूर वर्ष टेनिस बॉल म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन MRIच्या बॉलवर क्रिकेट खेळलं. आणि MRIच्या बॉलपासून जी सुरुवात झाली ती अप्रतिम पाहायला मिळाली. कारण MRIच्या बॉलवर खऱ्या अर्थानं कस लागायचा. कितीही मोठे मात्र खेळाडू असले तरीसुद्धा कस लागायचा त्यांचा. ऑफ साईडला फटका चांगला. इनसाईड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे. इथे मात्र स्वीकारला जाईल का तर सॅक्रिफाईस करण्यासाठी दीपेशने आशिषला सांगितलं आणि ते आशिषने मात्र तो कॉल स्वीकारला. सॅक्रिफाईस केलं. फलंदाज बाद. मिळतील धावा 2. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34. व्यासपीठावर सुशांतदादा पाटील यांना आपण पाहत आहेत. अप्रतिम एक सामाजिक कार्यकर्ते आणि भूमिपुत्र म्हणून जे नेहमी चर्चिले गेले. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आजच्या दिवसामध्ये ससून ओघरकर या मॅचचा आनंद घेत असताना आज स्वादिष्ट जेवणाची मेजवानी जी मिळाली 4 दिवस माऊली महिला मंडळ यांच्या माध्यमातून त्या रणरागिणी आणि नारी शक्तीला सुद्धा सलाम असेल. फलंदाज जरा 30 सेकंदामध्ये आपण क्रीजवर या प्लीज, कारण वेळ दौडू नका. वेळ कोणाचा गुलाम नाही, वेळ कोणासाठी थांबणार नाही. टाईम अँड टाईट वेट फॉर नन. आणि 2 वर्षांच्याच पलीकडे आपण पाहिलं खऱ्या अर्थानं वेळ काय असते ते मात्र कोरोनाच्या काळामध्ये आपण सातत्याने पाहिलं की वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला गेला होता. ऑन साईडला खूप चांगला फटका. पूलच्या फटक्यात पॉवरफुल सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट. सिक्सर. 6.
आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली 42 वर. रोहित निकमकडे एक्सपिरियन्स आहे आणि नेहमीच कूल अँड काल्म असं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. ऑन साईडला फटका चांगला आहे, हलकासा शफल झाला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जाईल 6 धावां करता. पुन्हा एकदा बॉलर तयार. रोहित निकम आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने येतोय. ऑन साईडला खेळला गेलाय पुन्हा एकदा, परंतु फिल्डरला निवडलं. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला जितेंद्रच्या खेळीचा अंत. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गॉन. विनय पाटील आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 24 धावेची आवश्यकता आहे. षटकार आला दरम्यान 38 धावा झालेत. 48 धावा आणि विजयासाठी 24 धावेची आवश्यकता असेल. अमित म्हात्रे एक चांगले मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा फलकावर. 48 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकातील, म्हणजे 7 बॉल आहेत आणि कोपरीवाडा स्पोर्ट्स या टीमला 24 धावेची आवश्यकता. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडूची लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. कोपरीपाडा याच गावातून बिलॉंग करताना आपण भूषणजी पडवळे यांना सुद्धा आपण पाहिलंय आणि त्याच गावातील संघ. 6 बॉल 24 धावा. तर गोलंदाज कैलाश पुढे येतील का? कॅप उतरवतायत. अर्थातच कैलाश यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला अमित म्हात्रे यांनी. इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल 24 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथून सेकंड राऊंडला सुरुवात होईल. कैलाश आपल्या गोलंदाजी मार्कवर. धनेश आणि रोहित मात्र रोहन अशी जोडी कॅमेरामॅनची पाहायला मिळते. खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि प्रत्येक या मैदानात जास्तीत जास्त बिझी कोण असेल तर कॅमेरामॅन. प्रत्येक बॉल त्यांना कॅप्चर करावा लागतो आणि प्रिन्स मूवीची संपूर्ण टीम, टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये प्रथमेश पाटील एक गोड स्वभावाचे धनीसुद्धा आहेत. ऑन साईडला फटका अप्रतिम खेळला गेला. सरळ चेंडूला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जाणता राजा फ्लॅग आपण पाहत आहेत जो लहरला जातो, मात्र हवेच्या झोतावर लहरला जात नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे मात्र हा आपण पाहत आहेत जो झेंडा लहरला जातोय. असं जाणता राजा खूप सुंदर मात्र आपण पाहतात. 2 फ्लॅग अगदी समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलाश साठले ह्यावेळेला पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमकता दाखवली दीपेशच्या बॅटिंगने. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. जबरदस्त मनगडात ताकद आहे या खेळाडूच्या.
ऑन साईडला लगातार 2 चेंडूवर 2 षटकार. कार्डवर लागले जाते. तब्बल 60 धावा, 4 बॉल आणि विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. काय बॅटिंग केले दीपेशने, अप्रतिम. पुन्हा एकदा ऑन साईडला 3 बॉलवर 3 षटकार. क्या बात आहे दीपेश, अफलातून बॅटिंग. आणि ज्या अनुषंगाने त्यांनी बॅटिंग केले, वॅगन व्हील जर आपण पाहिलं तर डेफिनेटली 95% लॉंग ऑन आणि जवळजवळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये धावा खोऱ्याने वाहिले गेलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अजून सामना बॅलन्सिंग आहे. कैलास साटले अजूनपर्यंत सांगतायत की सामना अजून संपलेला नाही आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत कमबॅक केलं या चौथ्या बॉलवर. आता 2 बॉल आणि विजयासाठी 6 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सिंगल तर मिळते, दुसऱ्या धावेसाठी वळालेत. इथून मात्र चुकी केली की काय? नाही नाही, यावेळेला 2 धावा. आता 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. दीपेश परिपूर्णता आपण पाहतायत खूप चांगली बॅटिंग करत असताना. आता दीपेश माइंडमध्ये काय विचार करत असेल, इथे डू ऑर डाय. कोणत्या संघाला 1 वर्षाची इथे वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेकरिता. ससूनगर क्रिकेट क्लब, स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे स्मृती चषक आपण पाहतायत. 1 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 1 चेंडू 4 धावा. पंच, पाणी हवंय बॅटरला, घेऊन जायचंय. तर इथे जेव्हा जेव्हा पाणी गेलंय तेव्हा तेव्हा कहाणी सुद्धा बदललेली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. यंदाच्या हंगामामध्ये सातत्याने पाहिलंय 2 ते 3 वेळा की जेव्हा जेव्हा पाणी गेलं तेव्हा तेव्हा कहाणी बदलली. पाहूया आता या ठिकाणी काय घडतं. 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कैलास साटले एका साईडला, माइंडमध्ये काहूर काय चाललं असेल, मनामध्ये काहूर काय चाललंय. फक्त आपल्याला विजयी हा शब्द मात्र डिक्शनरीमध्ये फिट ठेवायचा आहे. तर एका साईडला दीपेशच्या माइंडमध्ये सुद्धा हेच चाललंय की आज मला माझ्या गावासाठी लढायचं आहे, रडायचं नाही तर लढायचं आहे. 1 बॉल 4. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, कारण ही स्पर्धा आहे क्वालिटी दर्जाची, हाय स्टँडर्ड दर्जाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कीर्तिमानाची ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. कारण या स्पर्धेकरता तुम्हाला तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल. 12 महिने, 52 आठवडे, 365 दिवस, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतं. 1 बॉल 4. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. इथून पाहिलं, मी म्हटलं होतं पाणी जेव्हा जातं तेव्हा कहाणी बदलते. हे मी 3ऱ्या-4थ्या वेळेला पाहिलं आतापर्यंत. साखरेच्या मैदानात मी पहिलं अनुभवलं, नवसाईच्या मैदानात मी अनुभवलं, बेटेगावच्या मैदानात सुद्धा अशाच प्रकारचा अनुभवलं. म्हणून मी म्हटलं होतं की पाणी जेव्हा जातं तेव्हा कहाणी बदलते. एक रिदम जो असतो तुमचा तो मात्र तुटतो आणि गोलंदाजाला वेळ मिळतो त्याची स्ट्रॅटजी आखायची. आणि कैलास साटलेने हेच मात्र त्यांनी साध्य केलं. येऊ द्या पाणी,
मला काही हरकत नाही आहे, कारण आता मात्र माझ्याकडे ती वेळ आहे. कशा पद्धतीने कशा सिच्युएशनमध्ये मला गोलंदाजी करायची. जेव्हा तो झटपट गोलंदाजी करतो त्यावेळेला तुम्हाला टायमिंग मिळत नाही विचार करण्यासाठी. इथे मात्र टायमिंग मिळालं ते विचार करण्यासाठी कैलासला. आणि दीपेश इथे मात्र आपण पाहू शकतात, नो डाऊट चांगला खेळ केला, परंतु कधी कधी बारीक सारीक गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये मायने राखल्या जातात. दीपेश जिंकला असं म्हणायला हरकत नाही आहे, परंतु आखिरकार जो जीता वही सिकंदर. तीन बॉल पूर्णपणे कहाणी बदलली. चला या रोहित निकम, आपण मॅन ऑफ द मॅचच्या हकदार आहात, तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हा. रोहित निकम ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रोहित निकम 10 बॉल 40 धावा, सुपर्ब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 400च्या स्ट्राईक रेटने खेळले गेले. रोहित निकम ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत रोहित निकमला. सामनावीरची ट्रॉफी, टी शर्ट या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. देवेश पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय. टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं. देवेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सरशिप केलं गेलं आहे. त्याचप्रमाणे ट्रॉफी आहे. रोहित कसं वाटतं एकंदरीत मॅच अटीची होती, रोमहर्षक सामना झाला, काय माइंडमध्ये चाललं होतं, परंतु ज्या वेळेला 10 बॉल 40ची खेळी केली त्या खेळीबद्दल काय म्हणशील? ग्राउंड ॲक्च्युली बॅटिंगसाठी चांगलंच आहे, स्कोअर इथे चांगलाच होतो, पण बॉलिंगला खूप मार पण चांगला बसतो. आणखी 40 पाहिजे होते, मीच 16 दिले, तर तिथे थोडा जास्त प्रेशर आला, कारण की 30 धावा असतं तर थोडं एखाद डॉट आला असतं तर चांगली मॅच झाली असती. नक्कीच ससूनगर क्रिकेट क्लब आणि स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे हे स्मृती चषक कसं वाटतं आणि आयोजन कसं वाटतं? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि या ग्राउंडवर खेळायला मजाच येते. नक्कीच. रोहित, असा तुझा कोणता फेवरेट शॉट आहे तो लाईक करतो, तू पॅशन समजतोस? शॉट असं काय हे नाही, कुठला येईल तो खेळतो बिंदास. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच रोहित निकम यांना आपण पाहिलं 10 बॉलमध्ये 40 धावा केल्या, 400च्या